श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सदा प्रत्युरसम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्याम्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघनलिखितपाणिं वन्दनानां तरुणतुलसीमाला कण्ठरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपालकृष्ण भगवान् की जय।
जन्माद्यस्य यतोऽन्वयाधिकरतः चार्थेष्वभिज्ञस्व
आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तभवं सत्यं परं धीमहि श्रूयतां देवेश नारायण जगत्पते त्वदीयेनाधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आज या ठिकाणी चिंचोरे परिवाराने श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे सुंदर आयोजन केलेले आहे आणि श्रीमद भागवत कथा श्रीमान महेंद्रकर गुरुजी यांनी आपल्याला संध्याकाळच्या सत्रात सांगितली. हे श्रीमद भागवत सप्तेचे आयोजन करून चिंचोरे परिवाराने मोठे सत्कर्म केलेले आहे आणि त्याचा लाभ त्यांना आणि आपल्या सर्व श्रोत्यांना होतच आहे. आणि त्याचाच आजचा शेवटचा दिवस म्हणजेच आजचे हे काल्याचे कीर्तन. आजच्या या कीर्तनाच्या दिवशी आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद मिळतो. पण आपण कधी विचार केलाय का हो की प्रसाद म्हणजे काय? प्रसाद या शब्दामध्ये 3 अक्षर येतात, प्र, सा आणि त. प्र म्हणजे काय? तर प्र म्हणजे प्रभू, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रभूंचं साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद आहे. भगवद्गीतेतला एक प्रसिद्ध श्लोक आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. जीवनामध्ये माणसाला हा प्रसाद मिळायला हवा, त्यामुळे माणसाचं जीवन उजळून निघतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शबरी. शबरीला 80व्या वर्षी भगवान श्रीरामांचं साक्षात दर्शन झालं, तिला प्रसाद मिळाला. कोण होती शबरी? तर ही शबरी भिल्ल राजाची मुलगी होती. ती 13 वर्षाची असताना तिचं लग्न ठरलं आणि प्रथेप्रमाणे तिच्या लग्नामध्ये प्राण्यांची हत्या करून त्यांचं भोजन द्यायचं असं ठरलं. पण हे जेव्हा तिला कळालं तेव्हा तिला हे सहन झालं नाही. तिच्या मनात विचार आला की जर आपल्या लग्नासाठी एवढ्या प्राण्यांची हत्या होत असेल तर मी लग्न करणार नाही. आणि असा विचार करून ती रात्री घरातले सगळेजण झोपलेले असताना जंगलात पळून गेली आणि एका झाडावर जाऊन बसली. पहाटेच्या वेळी तिनं पाहिलं की त्या झाडाखालून एक ऋषी मुनी स्नानाला जात होते. तिच्या मनात विचार आला की या ऋषींना दगड टोचत असतील, त्यामुळे आपण हा रस्ता झाडून स्वच्छ करूया, म्हणजे गुरुजींना दगड टोचणार नाहीत. आणि असा विचार करून दुसऱ्या दिवशी तिनं ठरल्याप्रमाणे झाडू घेतला आणि रस्ता स्वच्छ केला, त्यावर फुलं अंथरली आणि पुन्हा झाडावर जाऊन बसले. ऋषी स्नानाला जाण्यासाठी निघाले. पाहतात तर काय, रस्ता सगळा स्वच्छ, फुलं अंथरलेली. हे काम कोण केलं असेल बरे? त्यांच्या मनात विचार आला. असं ते रोजच्या रोज बघत होते, पण त्यांनी एके दिवशी ठरवलं की आपण पाहूयाच हे काम कोण करतं. आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते पहाटे लवकर उठले आणि लपून बघू लागले. तर त्यांना दिसलं की एक छोटीशी 13-12 वर्षाच्या आसपास असणारी मुलगी झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करते. तेव्हा गुरुजींना आश्चर्य वाटलं. गुरुजी तिच्या जवळ गेले. त्यांनी तिला विचारलं, मुली तू कोण आहेस? ती म्हणाली, मी शबरी आहे, भिल्ल राजाची मुलगी आहे. ऋषींनी विचारलं, तू इथं का आलीस? ती म्हणाली, गुरुजी माझं लग्न ठरलं आणि प्रथेप्रमाणे माझ्या लग्नामध्ये प्राण्यांचा बळी द्यायचा असं ठरलं, पण मला हे काही सहन झालं नाही, त्यामुळे मी इथे आले. गुरुजी आपण मला आपली शिष्या बनवून घ्याल का? गुरुजी म्हणाले, ठीक आहे चालेल, आजपासून तू माझ्या आश्रमातच राहा. आणि असं म्हणून शबरी त्यांच्या आश्रमात राहू लागली. ते ऋषी म्हणजे कोण होते हो? तर ते ऋषी म्हणजे मातंग ऋषी होते. शबरीचा नित्यक्रम सुरू झाला. सकाळी लवकर उठायचं, रस्ता स्वच्छ करायचा, त्यानंतर भगवंतांची उपासना करायची, गुरुजींची सेवा करायची. आता मातंग ऋषी सुद्धा वृद्ध झालेले होते. एके दिवशी ते शबरीला म्हणाले, शबरी
आता मी वृद्ध झालेलो आहे, त्यामुळे मला जायला हवं. शबरीला वाईट वाटलं. ती म्हणाली, गुरुजी, अहो जर तुम्ही गेलात तर मला भगवंतांचं दर्शन कोण घडवून देणार? गुरुजी म्हणाले, मुली, शबरी, तू काळजी करू नकोस, तुला भगवंतांचं दर्शन नक्कीच होईल. फक्त तुला त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. आणि असं म्हणून गुरुजी निघून गेले. झालं. शबरीचा पुन्हा नित्यक्रम सुरू झाला. सकाळी लवकर उठायचं, रस्ता स्वच्छ करायचा, त्यावर फुलं धरायची आणि एकेक ठिकाणी दगडावर बसून राम राम घेत बसायची. असं रोजच्या रोज सुरू होतं. आश्रमातले शिष्य तिच्यावर हसायचे, तिला चिडवायचे, पण ती त्याकडे दुर्लक्ष करायचे. आणि एके दिवशी ती असंच राम राम घेत बसलेली असताना रस्त्याकडे डोळे लावून बसलेली होती. आणि अचानक तिला समोरून 2 सुकुमार येताना दिसले. श्रोते हो, काय अवस्था झाली असेल शबरीची. तिनं धावत धावत जावं आणि भगवंतांच्या चरणांना घट्ट आलिंगन द्यावं. भगवंतांना आणलं, एका दगडावर बसवलं, भगवंतांची पांडे पूजा केली. पण श्रोते हो, हे सगळं का घडलं? कशामुळे घडलं? भगवंतांचं तिला साक्षात दर्शन कशामुळे झालं? एवढी तिला भक्ती केली होती का हो? तिचा गुरूंच्या वाक्यावर पूर्ण विश्वास होता, दृढ श्रद्धा होती, तेवढीच भक्ती होती, उपासना होती. पण शबरी हिची आपण गोष्ट ऐकतो, पण हिचा पूर्वजन्म काय याचा आपण कधी विचार केलाय का हो? कारण पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच आपल्याला भगवंतांचं दर्शन होत असतं. तर ही शबरी पूर्वजन्मी काशी राजाची पत्नी होती. सत्संगाची तिला आवड होती. काशी राजाला सुद्धा सत्संगाची आवड होती. रोज सकाळी जायची, साधू संतांची सेवा करायची, भगवंतांची उपासना करायची आणि पुन्हा राजवाड्यामध्ये यायची. एके दिवशी ती असंच सत्संगाला गेलेली असताना राजवाड्यात यायला तिला खूप उशीर झाला, रात्र झाली. राजा रागावला, चिडला. तो तिला म्हणाला, आपण प्रतिष्ठित आहोत, आपल्याला मर्यादा असतात, आपण राजवाड्यातले लोक आहोत आणि अशी उशिरा येतेस, लोक आपल्याला काय म्हणतील? असं ऐकल्यावर तिला वाईट वाटलं. तिच्या मनात विचार आला की जर या जन्मामध्ये मला सत्संगात बाधा येत आहे तर हे जीवन जगणं व्यर्थ आहे, याला काही अर्थच नाहीये, कारण हा मानव देह भगवंतानेच तर निर्माण केलाय. आणि असा विचार करून ती काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेली. काशी विश्वनाथाला म्हणाली, हे विश्वनाथा, या जन्मामध्ये मला सत्संगात बाधा येत आहे, त्यामुळे तुम्हाला पुढचा जन्म असा दे की ज्यामध्ये मला मनसोक्त सत्संग करता येईल आणि मला तुझं साक्षात दर्शन होईल. आणि असं म्हणून तिने आपला देह गंगेमध्ये अर्पण केला. आणि पुढच्या जन्मी हीच ती शबरी म्हणून जन्माला आली आणि तिला भगवंतांचं साक्षात दर्शन झालं. प्रभूंच्या साक्षात दर्शनाचा प्रसाद मिळाला. आणि हाच प्रसाद आपल्या सर्वांना आज इथे काल्याच्या रूपाने मिळणार आहे. आता आपण प्रसादाचं महत्व पाहिलं. सर्वप्रथम मी चिंचोरे परिवाराचे सुद्धा आभार मानते की त्यांनी मला इथे काल्याचे कीर्तन करण्याची संधी दिली. त्याबद्दल श्रीमान नरेंद्र गुरुजी यांना वंदन करते. मी भाग्यवान आहे. पद्मपुराणामध्ये एक श्लोक आहे, भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञानतेषु कृतमोह मदांधकार नाशं विदायहि ततो दयते विवेक. आता आपण आपल्या मूळ अभंगाकडे वळूया. मूळ अभंग आहे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा, ज्यांना आपण सर्व संतांचे मुकुटमणी म्हणतो. मुकुटमणी संतांचा शिवशिव तुकया म्हणो नये वाणी, यावर आर्या लिहिले मोरोपंतांनी. तर असे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये त्यांनी भगवंतांच्या बाळ लीलेचं वर्णन केलंय. काय म्हणतात तो जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये? गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदया नर नारी, या तोरणे अरिकी कथा गाती गाणे, तुका म्हणे नंदे मन मोहिले गोविंदे गोपा
श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी गोकुळामध्ये जे सुख होतं त्या सुखाचं वर्णन केलेलं आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. या गोकुळातल्या सुखाला अंतपारच नव्हता हो, अवर्णनीय असं सुख होतं. का? कारण प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा हेच नंदांच्या वाड्यात अवतरलेले होते आणि साक्षात परब्रह्माच्या सानिध्यात मिळणारं सुख हे काही वेगळंच असतं श्रोतो. आणि तीच अनुभूती नेमकी हे गोकुळवासी अनुभवत होते. पण आपल्याला प्रश्न असा पडतो की गोकुळवासियांच्या सुखाच्या कल्पना आणि आपल्या सुखाच्या कल्पना या काही वेगळ्या आहेत का हो? वेगळ्या आहेत. किंबहुना आपण आणि गोकुळवासी यांच्यामध्ये तुलना केली तर खूप मोठा फरक आढळतो. हा मनुष्य देह सुखाच्या मागे लागलेला असतो, दुःख कोणाला नको असतं. एकमेव अशी मुलगी माता आहे की जिने भगवंताकडे दुःख मागितलंय. आपण कधी दुःख मागू का हो भगवंतासमोर? भगवंत आले समोर, भगवंताला काय बनू? भगवंता माझ्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे, आपण सुख मागतो. हा मनुष्य देह किती सुखाच्या मागे लागलेला असतो याचा एक छोटासा दृष्टांत सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये व्यापारी लोक घोड्यावरून माल वाहतूक करायचे. तेव्हाच्या काळात गाड्या नव्हत्या, त्यामुळे घोड्यावरून प्रवास करायचे. असाच एक व्यापारी होता. तो आपलं सगळं सामान घेऊन घोड्यावरून चाललेला होता. खूप अंतर प्रवास केला, पण आता घोडा थकलेला होता. शेवटी तो सुद्धा सजीवच, तो सुद्धा थकला. आता त्याला चालणं होईना, तो चालत नव्हता, पळत नव्हता. त्यामुळे आता या व्यापाऱ्याला प्रश्न पडला, आपलं किती मोठं अंतर चालायचं शिल्लक आहे. आता हा घोडा तर चाललाच नाही, तर मी एवढं अंतर पार कसं करू? माझे पाय दुखतील. बघा, मनुष्य देह सुखाच्या मागे लागलेला असतो, आपले पाय दुखतील. आणि असं म्हणून त्यानं जवळच्या शेतातला घास म्हणजे काही गवत आणलं आणि ते गवत एका काठीला बांधलं. ती काठी हातभर लांब अंतरासमोर त्या घोड्याच्या तोंडासमोर धरली. आता समोर अन्न आलंय म्हणल्यावर तो घोडा व्याकुळलेला होता. तो ते अन्न घेण्यासाठी पळू लागला, पण हा व्यापारी सुद्धा त्याच्या पुढे पळू लागला, जोरात पळू लागला. आणि असं करत करत त्या व्यापाऱ्याला कितीतरी अंतर कापलं. बघा, किती उपयोग करून घेतो मनुष्य देह. आणि असं पळत पळत असताना आधीच तो घोडा दमलेला होता आणि पुन्हा त्याला दमाव भरला, अंगामध्ये दमाव भरला आणि शेवटी तो प्राणाला मुकला, मरून गेला. बघा, मनुष्य देह सुखाच्या मागे लागलेला आहे. जसं घोड्याला गवत हे आमिष आहे, गवताचं सुख आमिष आहे, त्याला गवताचं सुख हवंय, तसंच हा मनुष्य देह याला विषयांचं सुख हवंय. आपण या सुखाच्या मागे लागून काय उपयोग होतो आपल्याला? काहीच उपयोग होत नाही. हा मनुष्य देह विषयांच्या मागे पळतो, सुखाच्या मागे लागतो, असं जीवन जगतो, सगळं व्यर्थ ठरतं आणि शेवटी यमयातना भोगाव्याच लागतात. प्रत्येकाला वर जायचे, प्रत्येकाला यमयातना भोगाव्याच लागतात. त्यामुळे या सुखाच्या मागे लागून काही उपयोग नाहीये. आपण सुखाच्या मागे लागावं, पण कोणत्या सुखाच्या मागे लागावं? तर शाश्वत सुखाच्या मागे लागावं, भगवंतांच्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या मागे लागावं, त्यांचं नामस्मरण करावं. आणि म्हणून कुंती मातेनं भगवंताला सांगितलं, कृष्णा माझ्या आयुष्यामध्ये दुःखच येऊ दे बाबा, सुख येऊ नये. कारण सुखाच्या मागे मनुष्य देह अडकतो. दुःख आलं ना तर मला तुझी आठवण होईल, त्यामुळे तुझे दर्शन होईल. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये दुःखच यावं, याचा एक सुंदर अभंग लिहिलेला आहे. आता लय नाही मागणे, लय नाही मागणे, आता लय नाही मागणे. पोटापुरतं देई, पोटापुरतं देई,
बांधलेली होती त्यामध्ये राहत होता. कुटुंब नव्हतं, एकटाच होता. त्यानं ठरवलं की आता आपल्याला सुख हवंय, म्हणून आपण भगवान शंकरांची तपश्चर्या करूया. भगवान शंकरांचीच का? कारण भगवान शंकर एक भोळे आहेत, ते लगेच पावतात. त्यामुळे आपण त्यांची तपश्चर्या करूया असा विचार करून तो तपश्चर्येला बसला. खूप वर्ष तपश्चर्या केली आणि असं करत करत एके दिवशी साक्षात भगवान महादेव त्याच्या समोर प्रकट झाले. म्हणाले, वत्सा, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेलो आहे. तू माझ्याकडे काहीतरी वरदान माग, पण अट अशी आहे की तू जे मागणार आहेस ते एकदाच आणि एका वाक्यातच माग. आता हा म्हातारा विचारात पडला, एका वाक्यात कसं मागावं? आपल्याला तर सगळंच हवंय. पैसा हवाय, डोळे हवेत, कुटुंब हवंय, घरदार हवंय, सगळंच हवंय. आता एका वाक्यात कसं मागावं? मग त्यानं जरा विचार केला, युक्ती लढवली आणि त्यानं काय मागितलं माहितीये का? तो म्हणाला, हे महादेवा, हे भगवान शंकरा, आपण मला हेच द्या की ज्यामुळे मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं पाहावं. माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं पाहावं. हे ऐकून भगवान शंकरांना सुद्धा कौतुक वाटलं. हो, किती मागण्या मागितल्या. पहिल्यांदा काय मागितलं तर त्या म्हाताऱ्या गृहस्थाला तरुण करायला हवा, मग त्याचं लग्न व्हायला हवं, मग त्याला मुलगा व्हायला हवा, त्याचं लग्न व्हायला हवं, त्याला मुलगा व्हायला हवा आणि मग त्याला राजछत्र द्यायला हवं आणि मग ते राजछत्र पाहण्यासाठी या म्हाताऱ्याला डोळे द्यायला हवे. एवढ्या मागण्या यानं मागितल्या. पण जरी सुद्धा याने व्यवहारातील मागणं मागितलं तरी मोठ्या चातुर्यानं मागणं मागितलं. पण आपल्या समोर भगवंत आले आणि भगवंताला आपण सुखाचं मागणं मागावं. त्यापेक्षा भगवंता, मला तुमच्या चरणांशी राहायचंय, मला आता मोक्ष प्राप्ती द्या, मला माझा उद्धार करा, मला या जन्म मरणाच्या मृत्यूच्या पूर्ण चक्रातून मुक्त करा असं म्हणला असता तर त्याचं नक्कीच कल्याण झालं असतं. त्यामुळे हे असं मागणं हे व्यवहारातलं मागणं आहे. त्यामुळे शाश्वत आनंदाचं मागणं मागावं. सुख आणि दुःख यांची जोडी असते, ती एका पाठोपाठ एक अशी येत असतात. एकदा सुख येतं, निघून जातं, पुन्हा दुःख येतं, पुन्हा निघून जातं, असं एका पाठोपाठ एक अशी येत असतात. पाप पुण्य सले कृपा नर योनीषु जायते. पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य जन्म मिळतो असं म्हणतात. जे जे अनुकूल आहे ते ते सुखकारक आहे आणि जे जे प्रतिकूल आहे ते ते दुःखकारक आहे. अशी सुख आणि दुःखाची अगदी सोपी व्याख्या सांगितलेली आहे. एकदा काय झालं तर पांडुरंगाने रामदेवांना विचारलं, नान्या, माझ्याकडे काहीतरी मागणं मागतोस का रे? यांच्यासारखं मागणं मागावं. आता रामदेव महाराज जसं मागणं मागणार आहे त्याप्रमाणे मागणं मागावं. काय म्हणतात रामदेव महाराज, भगवंता, तुला मला मागणं द्यायचंय ना, काहीतरी वर द्यायचंय ना, तर मला आता तुझ्या सहवासात राहू दे, मला तुझ्या चरणांशीच राहू दे. त्यामुळे या पायरीचा दगड करा म्हणाले आणि या दगडामध्ये मला राहू द्या. कारण जर मी इथे राहिलो तर साधू संत येतील, त्यांचे चरण स्पर्श मला होतील, तर मंदिरामध्ये जी कथा कीर्तन होतील ती माझ्या कानावर पडतील. मंदिरामध्ये हरिनामाचा गजर होईल, तो माझ्या कानावर पडेल. त्यामुळे मला आता तुमच्या चरणांशीच राहायचंय. इतकं अल्प मागणं मागितलं. याचा सुंदर अभंग दिलाय नामदेव महाराजांनी. या नाम्याची तुझ्या मंदिरी होऊ दे कायरी. या नाम्याची तुझ्या मंदिरी होऊ दे कायरी. एकच उरली आस अंतरी, एकच उरली आस अंतरी, हरी विठ्ठला पुरी.
नामाचा प्रचंड होईना, देवाचे हरी. या नामाची आणखी एक महत्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजेच भाग्याचा विषय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे करीती कथा गाठी गाणे. सर्वत्र गोकुळामध्ये गुडिया तोरणे लावलेली आहेत, सगळेजण आनंदात आहेत. पण भगवंतांचा जन्म कोठे झाला? मथुरेमध्ये झाला. हे सुख मथुरावासियांच्या वाट्याला यायला हवं होतं, गोकुळवासियांच्या वाट्याला. हे सुख गोकुळवासियांच्या वाट्याला आलं, मथुरावासियांच्या वाट्याला का आलं नाही हो? ज्या आई वडिलांनी भगवंतांना जन्म दिला त्यांनाच लग्नाच्या वरातीतून थेट कारागृहात घातलं. पुढे देवकीची 6 अपत्ये त्या दुष्ट कंसाने मारून टाकली. 7वा गर्भ नाहीसा झाला, पण एकालाही पदरात घेता आला नाही, एकाचंही कोड कौतुक करता आलं नाही. सगळं व्यर्थ ठरलं आणि सगळं सुख गोकुळवासियांना लाभलं. का? कारण ते त्यांच्या भाग्यामध्ये लिहिलेलं होतं. कोणतंही सुख मिळण्याआधी पूर्वजन्माची पुण्याई लागते आणि भाग्य लागतं. त्यांच्या भाग्यामध्ये भगवंतानं लिहून ठेवलेलं होतं. भगवंतानं गोकुळामध्ये अवतरण्याआधी सगळी व्यवस्था करून ठेवलेली होती. कशी होती व व्यवस्था? सकल वृंदारकांचे भार, गोकुळी जन्मले यादव नर. मम अनुज रोहिणी उदरी प्रगटेला, अष्टवसु द्रोणधारा सपत्निका. नंद यशोदा होती खचिता, मद्भक्त होती गौरणी गोपा. गाय वासरे ऋषीमुनी. अशी व्यवस्था भगवंतांना अगोदर करून ठेवलेली होती आणि मग नंतर स्वतः भगवंत जन्माला आले. म्हणून परब्रह्माच्या सानिध्यात मिळणारं सुख या गोकुळवासियांना अनुभवायला आलं, त्यांना अनुभवायला मिळालं. पण गोपगोपींची भक्ती कशी होती हो? देवर्षी नारद महाराज सांगतात, भक्ती कशी करावी तर या गोपगोपींसारखीच भक्ती करावी. कशी भक्ती होती हो त्यांची? क्षणभर भगवंतांचं विस्मरण झालं तरी त्यांचा जीव व्याकुळ व्हायचा. अहोरात्र त्या भगवंतांशी अनुसंधान असायचं. आपल्याला एवढे शक्य आहे का हो? आपल्याला क्षणभर भगवंतांचं नामस्मरण होतं, बाकी क्षण विस्मरणच होतं. पण त्यांचं उलट होतं. क्षणभर भगवंतांचं विस्मरण झालं तरी जीव कासावीस व्हायचं. आणि म्हणून भक्ती कशी करावी तर गोपींसारखीच भक्ती करावी, गोपींसारखीच आपली भक्ती असावी, अखंड अनुसंधान असावं. म्हणून या मूळ अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगताय की या गोकुळातलं सुख अवर्णनीय होतं, त्याला पारावारच नव्हता. पण जरी भगवंत नंदांच्या वाड्यामध्ये अवतरले असले तरी प्रत्येक गोपीला, प्रत्येक गवळणीला असं वाटायचं की भगवंत माझाच मुलगा आहे, भगवंत माझ्याच घरी जन्माला आलाय. आणि असं म्हणून त्या भगवंतांचा सांभाळ करायचा, भगवंतांचे लाड पुरवायचे. जे सुख भगवंतानं कौसल्याला दिलं नाही ते सुख भगवंतानं गोपिकांना दिलं. का दिलं हो? कारण त्यांच्या मुखामध्ये सतत भगवंतांचं नाम असायचं. विषय तो त्यांचा झाला नारायण, दुसरा विषयच नाही हो. आणि एकदा का असं झालं, एकदा का परब्रह्माच्या सानिध्यात मिळणारं सुख अनुभवायला आलं की ते अवर्णनीय असतं, त्याला पारावारच नसतो. म्हणून पूर्वरंगाच्या मूळ अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, नाही लेखा
आता थोड्या वेळ भगवंतांचे नामस्मरण करूया आणि नंतर आख्यान भागाकडे वळूया. सर्वांनी मुखाने अखंड नाम घ्यायचं आहे, हाताने टाळ्या वाजवायच्या आहेत, अखंड हरिनामाचा विजय करायचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जेव्हा जेव्हा सदाचार कमी होत जातो आणि दुराचार वाढत जातो, तेव्हा तेव्हा या सदाचारी माणसांचे, चांगल्या माणसांचे रक्षण करण्यासाठी मी पृथ्वीवर अवतार घेतो, असं श्री भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत. कोणता राक्षस प्रजेला त्रास देत होता हो? कदाचित आपण ओळखलं असेल. तो राक्षस म्हणजे कंस. हा कंस फार फार दुष्ट होता. प्रजेचं नुकसान करायचा, लोकांची घरे उद्ध्वस्त करायचा, धान्याची नासधूस करायचा. आणि अशा या दुष्टाला मारण्यासाठीच भगवंतांनी पृथ्वीवर अवतार घ्यायचं ठरवलं. सज्जन द्रोही जुलमी, सज्जन द्रोही जुलमी, कंस दुरात्मा नृपाल मथुरेचा. सज्जन द्रोही जुलमी, कंस दुरात्मा नृपाल
वैभव असुनी सारे, वैभव असुनी सारे, लाभ प्रजेला न सौख्य शांतीचा. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम. तर हा कंस यमुनेच्या तीरावर असलेल्या मथुरा नावाच्या नगरीमध्ये राहायचा. त्याने आपले वडील उग्रसेन यांना सुद्धा नजरकेदेत टाकून स्वतः राज्य करत होता. किती दुष्ट असेल हो. त्याच्या बहिणीचं नाव देवकी असं होतं आणि त्यानं या देवकीचं लग्न करायचं ठरवलं. झालं, देवकीचं लग्न ठरलं. वसुदेव नावाच्या एका सुस्वभावी तरुणाबरोबर त्यानं लग्न करायचं ठरवलं. या लग्नाची वरात वाजत वाजत निघालेली होती आणि इतक्यातच आकाशवाणी झाली. अहो, या रथाचं सारथ्य स्वतः कंस करत होता. इतक्यात आकाशवाणी झाली. काय होती हो आकाशवाणी? कंसा, अरे दुष्टा, या देवकीचा 8वा गर्भ तुझा शत्रू ठरेल. तो तुला ठार करेल. तुझा काळ जवळ आलेला आहे. कंस भ्रमिष्ट झाला, चिडला. त्याने ताबडतोब देवकी आणि वसुदेव यांना नजरकेदेत ठेवलं आणि पहारेवरच्या राक्षसांना सांगितलं की देवकीला मूल झालं की मला ताबडतोब सांगायला या. श्रोते हो, खर तर देवकीचा 8वा गर्भ कंसाला ठार मारणार होता, पण कंसाने मात्र देवकीची सगळी मुले मारायची ठरवलं. झालं, देवकीला पहिलं मूल झालं. पहारेवरच्या राक्षसांनी कंसाला जाऊन सांगितलं. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि पहारेवरचे सगळे राक्षस कंसाला सांगण्यासाठी आले. म्हणाले, महाराज, देवकीला पहिलं मूल झालेलं आहे. कंस धावत धावत कारागृहामध्ये आला. त्यानं देवकीच्या मांडीवरून त्या बाळाला हिसकावून घेतलं, आकाशामध्ये गर गर फिरवलं आणि वाड्याबाहेरच्या शिळेवर आपटून ठार मारलं. देवकीची 6 मुले कंसाने मारली. 7वा गर्भ नाहीसा झाला. आता होती ती मात्र 8वी वेळ, श्रावण वद्य अष्टमीची ती रात्र. आणि त्या मध्यरात्री देवकीचं 8वं बाळ जन्माला आलं. काय तेज असेल होतं बाळाचं. देवकी आणि वसुदेव यांना सुद्धा ते सहन झालं नाही. तेज प्रगटे प्रत्यक्ष गणे ऐसे, तेज प्रगटे प्रत्यक्ष गणे ऐसे, कोटी सूर्याची दीप्ती जणू भासे, कोटी सूर्याची दीप्ती जणू भासे. चकित झाले वसुदेव देवकी, चकित झाले वसुदेव देवकी. दिपुले डोळे क्षण भालनुरे भावी, दिपुले डोळे क्षण भालनुरे भावी, दिपुले डोळे क्षण भालनुरे भावी. तर असे या बाळाचं तेज होतं आणि या तेजस्वी या रूपवान बाळाला वाचवायचंच असं वसुदेव यांनी देवकी यांनी ठरवलं. याला कंसाच्या तावडीत सापडू द्यायचं नाही, याला वाचवायचं. वसुदेव यांनी ठरवलं की या यमुनेच्या पलीकडच्या तीरावर नंद म्हणून माझा जिवलग मित्र राहतो, त्याला आपण हे बाळ देऊया. तो नक्कीच या बाळाला सांभाळेल. आणि असा विचार करून त्यांनी त्या बाळाला टोपलीमध्ये घेतलं आणि असं घेता क्षणी वसुदेवांच्या हातातल्या आणि पायातल्या बेड्या आपोआप सुटल्या. पहारेवरचे सगळे शिपाई गाढ झोपी गेले, निद्रिस्त झाले. सगळी पहारेवरची दारं आपोआप उघडली. वसुदेवांनी त्या बाळाला टोपलीमध्ये घेतलं. ती टोपली डोक्यावर ठेवली आणि ते यमुनेच्या तीरावर निघू लागले. यमुनेच्या तीरावर आले. श्रावण महिना होता, त्यामुळे जोराचा पाऊस पडत होता. यमुनेला पूर आलेला होता. यमुना दुथडी भरून वाहत होती आणि तशातच वसुदेव यमुनेमध्ये शिरले. आता यमुनेला कळालं की आपला जावई आलाय. आता यमुनेचा जावई कृष्ण कसा, तर याचा संबंध काय, तर कृष्णाची पत्नी लक्ष्मी. लक्ष्मीचे वडील
समुद्र, कारण समुद्र मंथनातून 14 रत्न निर्माण झाली आणि त्यातून ही लक्ष्मी सुद्धा प्रगटली. त्यामुळे लक्ष्मीचे वडील समुद्र आणि प्रत्येक नदी ही समुद्राला येऊन मिळते, म्हणून समुद्राची ती पत्नीच असते. म्हणून समुद्राची पत्नी यमुना आणि लक्ष्मी ही कृष्णाला दिली, म्हणून यमुनेचे जावई कृष्ण आणि कृष्णांची सासू यमुना. तेव्हाच्या काळात अशी पद्धत होती की सासूने जावयाचं तोंड बघायचं नाही आणि जावयाने सासूला तोंड दाखवायचं नाही. यमुना वर येऊ लागली, पण भगवंत काही तोंड दाखवतच नव्हता, पाय बाहेर काढत होता. यातच समाधान मान, तोंड दाखवणार नाही. आता मात्र ती विचारात पडली. तिच्या मनात विचार आला की आपल्या घरी भगवंत आले, आपल्या या नदीमध्ये भगवंत आलेले आहेत, संत आलेले आहेत. मग आपलं दुःख त्यांना सांगावं, आपलं दुःख त्यांना सांगावं. कोणा सांगतो सुख दुःख, कोण निवारेल दुःख. आपण त्यांना आपलं दुःख सांगूया. आणि असा विचार करून ती भगवंताच्या कानापर्यंत येऊ लागली, भगवंताला दुःख सांगण्यासाठी. पण तिच्या मनात विचार आला की आपण भगवंतांना दुःख सांगूया, पण भगवंतांनी आपलं दुःख ऐकावं असं आपण काय पुण्य केलंय. म्हणून आपण हा निरोप संतांच्या मार्फत भगवंतांपर्यंत पोहोचूया. जे देवघ्या कुणी असं म्हणून आपल्या घरापर्यंत येतात ते खरे संत असतात. त्यामुळे वसुदेव हे सुद्धा संतच आहेत, त्यांना आपण आपला निरोप देऊया. म्हणून वसुदेवांच्या कानापर्यंत आली आणि वसुदेवांच्या कानामध्ये सांगितलं की महाराज, माझ्या अंतःकरणाला एक सर सारखा सतावतो. कोणता सर होता हो? कालिया नावाचा सर होता. हा कालिया खूप विषारी नाग होता, मोठा सर्प होता. त्यामुळे यमुनेचं पाणी विषारी बनलेलं होतं. आपलं पाणी जगाला वापरता येत नाही, यापेक्षा मोठा सर नदीच्या अंतःकरणाला नसतो शोधलं. कोणी कपडे धुवायला येत नाही, कोणी गाई वासरे पाणी प्यायला येत नाही. का? कारण पाणी विषारी आहे. हा सर तिनं वसुदेवांना सांगितला. म्हणाली, महाराज, माझ्या अंतःकरणाला एक सर सतावतो. तो सर म्हणजे कालिया नावाचा सर. तो भगवंतांना तेवढा निरोप द्या. वसुदेवांनी भगवंतांपर्यंत निरोप पोहोचवला. भगवंत यमुनेला म्हणाले, मी तुझा सर दूर करण्यासाठीच तर इथवर आलेलो आहे आणि ते दूर करण्यासाठी लागणारं साधन मी बरोबर आणलंय. काय साधन होतं हो? तर पाय नावाचं साधन होतं. आपले पाय तेच साधन होतं, बाकी कोणतं साधन नव्हतं. कालियाला भगवंतांनी हाताने मारलं नाहीये, तर त्याच्या डोक्यावर नाचून पायाला डोक्यावर नाचलंय आणि त्याला तिथून घालवून लावलंय. त्यामुळे ते नाचण्यासाठी लागणारे पाय मी बरोबर आणलेत आणि असं म्हणून त्यांनी ते पाय टोपलीच्या बाहेर काढले आणि म्हणाले, यमुना, हे पाय बघ, तुला विश्वास बसेल आणि मला पुढे जायला रस्ता दे. झालं. वसुदेवांनी मोठ्या साहसाने यमुना नदी पार केली आणि ते गोकुळामध्ये आले, नंदांच्या वाड्यामध्ये आले. यशोदेला नुकतीच एक छोटीशी मुलगी झालेली होती. तिला उचललं, भगवंतांना विठ्ठलेजवळ ठेवलं आणि पुन्हा कारागृहामध्ये आले. आता ही मुलगी म्हणजे कोण? तर भगवंतांची योगमाया. अहो, योगमायेनं आल्या आल्या तिचे गुण दाखवायला सुरुवात केली. मोठमोठ्यानं रडू लागली. म्हणून धुमच्या घेत असलेले, गाढ झोपलेले हे शिपाई सुद्धा जागे झाले. पाहतात तर काय, मुलगी जन्माला आली. कंसाला जाऊन सांगायला हवं म्हणून धावत धावत कंसाकडे गेले. म्हणाले, महाराज, मुलगी झालेली आहे, देवकीला मुलगी झालेली आहे, आठवं बाळ जन्माला आलंय. कंस भ्रमिष्ट झाला, धावत कारागृहामध्ये आला. देवकीच्या मांडीवरून त्या बाळाला हिसकावून घेतलं. देवकी कळवळून म्हणाली, दादा, तिला मारू नकोस, अरे ही मुलगी आहे. पण कंस तिच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. त्यानं त्या मुलीला देवकीच्या मांडीवरून हिसकावून घेतलं, आकाशामध्ये गर गर फिरवलं आणि शिळेवर आपटणार इतक्यास ती मुलगी हातातून निसटली आणि विजेसारखी चमकत आकाशामध्ये स्थिर झाली. कंसाला म्हणाली, कंसा, अरे दुष्टा, काळ तुझा आगळा वेगळा, काळ तुझा आगळा वेगळा, मारी मजला
आलाय ते सांगितलं नाही, कारण कंस तिथे जाऊन त्या बाळाला मारलंच. सांगितलं नाही जन्माला आलाय आणि तो वाढतोय, एवढंच सांगितलं. इकडे गोकुळामध्ये नंदाच्या वाड्यामध्ये श्रीकृष्ण हळूहळू वाढत होते. हो अहो, ते बाळ तेजस्वी आणि गुटगुटीत असल्याने यशोदेचा लाडका कृष्ण सगळ्यांनाच हवावासा वाटे. धन्य ते गोकुळ, धन्य ते गोपाळ, ब्रजवासी सकळ धन्य धन्य. इकडे कंस चिडला. त्याने महाबळभट्ट नावाचा राक्षस श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवलं. प्रत्येक गावामध्ये जायचं, बाळाला बघायचं, आणि असं करत करत हा महाबळभट्ट गोकुळामध्ये आला. ज्योतिषाचं रूप घेतलं, हातामध्ये पंचांग घेतलं आणि रस्त्या रस्त्याने ओरडू लागला. ज्योतिष पाहणार, भविष्य सांगणार, ग्रह पीडा दूर करणार. आता हा खोटा ज्योतिषी होता हे यशोदाबाईला माहित नव्हतं. यशोदाबाईनं त्याला घरामध्ये घेतलं, भगवंतांचं भविष्य विचारलं, आदरातिथ्य केलं आणि त्यांना विचारलं की माझ्या बाळाचं भविष्य काय हो, महाराज सांगाल का? तो खोटा ज्योतिषी काय म्हणाला माहितीये? तुझ्या पुत्राशी लागलेसे मूळ करीन निर्मूळ सर्वत्रांचे. अगं यशोदे, तुझ्या पुत्राला मूळ लागलेला आहे. तुझा पुत्र मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. फार अपशकुनी आहे, तो सगळ्यांना ठार करेल. असं भगवंताबद्दल खोटं सांगताच घरातल्या निर्जीव मुसळाला देखील राग आला. ते मुसळ पळत पळत आले आणि त्या महाबळभट्टाच्या डोक्यात येऊन बसले. काटा उठला, पाठीमध्ये बसला. अशी स्वयंपाकघरातली सगळी भांडी त्या महाबळभट्टाच्या मागं लागली. अहो, तो महाबळभट्ट मात्र जीव मुठीत घेऊन पळून गेला. त्याची चांगलीच फजिती झाली. उठपला भट्ट तिला पाठीवरी पाठव. इकडे महाबळभट्टाला सुद्धा भगवंतांचा काही नायनाट करता आला नाही. त्यामुळे आता कंसाने कोणाला पाठवलं असेल? पुतनेला पाठवलं. पुतनानं विडा उचलला, म्हणाली मी जाते महाराज, आणि ती कपटी मायावी राक्षसी अनेक प्रकारची रूपे घेऊ शकते, आकाश मार्गाने धावू शकते. वेगवेगळे वेश धारण करायचे, आजूबाजूच्या गावात जायचं, तपास घ्यायचा. कोणी नुकतंच लहान मूळ जन्माला आलं की त्याला मारून टाकायचं. आणि असं करत करत ती गोकुळाच्या सीमेवर आली. सुंदर वेश परिधान केला, नंदांच्या वाड्यासमोर आली. पुतना आली गोकुळी, नंदांच्या वाड्यासमोर येऊन उभी राहिली. यशोदाबाई काम करत होत्या. यशोदाबाईला म्हणाली, माई, मला ना बाळाचं दर्शन घ्यायचंय. वाड्यामध्ये बाळाचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक यायचे, त्यातलीच कोणीतरी असावी असा विचार करून यशोदाबाई म्हणाली, बाळ पाळण्यात खेळत आहे, जा. पुतना पाळण्याजवळ आली. भगवंतांना कळालं की पुतना आली आहे. त्यांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. पुतनाला पाहिलं की बाळ तर झोपलेलं होतं. बाळाला उचललं, कोपऱ्यामध्ये गेली, मांडीवर घेतलं. तिला वाटलं की आता आपण ज्या कामासाठी आलोय ते काम फत्ते होणार. तिला भगवंतांवर विषप्रयोग करायचा होता आणि ती आता भगवंतांना मांडीवर घेऊन बसली. पदराड घेतलं. भगवंतांनी दूध प्यायला सुरुवात केली. अहो, ते परब्रह्म दैवत इतक्या जोराने दूध पिऊ लागलं की तिला वेदना असह्य झाल्या. ती बुच्च बुच्च म्हणजे सोड सोड म्हणू लागली, पण भगवंत काही सोडायला तयार होईना. शेवटी ती धाडकन जमिनीवर कोसळली. तिचा तो मोठा आवाज झाला आणि सगळे गोकुळवासी, वाड्यातले सगळे लोक धावत धावत आले. पाहतात तर काय, त्या पुतणीचं ते मोठं पहाडासारखं शरीर पडलेलं होतं आणि त्यावर हा 5 दिवसांचा कृष्ण खेळत होता. गोकुळवासी घाबरले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. यशोदाबाई रडू लागल्या. गोकुळवासियांनी बाळाला उचललं, यशोदाबाईकडे दिलं.
यशोदामाईंनी बाळाला छातीशी कवटाळलं, घट्ट लिंगण दिलं. नंतर त्याला शेण लावलं, गोमूत्रानं अंघोळ घातली, त्याची दृष्ट काढली. पण आपण कधी विचार केलाय का हो की ही पुतना नेमकी कोण होती? तिचा पूर्वजन्म काय? तर ही पुतना पूर्वजन्मी बलिराजाची मुलगी रत्नावली होती. जेव्हा बलिराजाकडे वामन बटू दान मागण्यासाठी आले तेव्हा ही रत्नावली त्या वामन भगवंतांना पाहून म्हणाली, मला जर असा सुंदर मुलगा असता तर. भगवंत म्हणाले, तथास्तु. आणि नंतर जेव्हा वामन भगवंतांनी बलिराजाला 3 पट भूमी दान मागितली तेव्हा बलिराजाने ती दिली. त्यामुळे एक पाय पृथ्वीवर, दुसरा पाय स्वर्गावर आणि तिसरा पाय कुठे ठेवू असं विचारल्यावर बलिराजाने आपलं डोकं पुढे केलं. म्हणाले, भगवंता, हे ब्राह्मण देवता, आपण माझ्या डोक्यावर पाय ठेवा. आणि तेव्हा भगवंतांनी बलिराजाला पाताळी घातलं. तेव्हा हा प्रकार पाहून ती रत्नावली म्हणाली की मला जर असा मुलगा असता तर मी याला विष पाजून मारलं असतं. आणि तीच या जन्मी पुतना म्हणून जन्माला आली आणि तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. नंतर तिला सद्गती मिळाली, तिचा उद्धार झाला. आता भगवंत मोठे झालेले होते, थोड्या वाढलेल्या होत्या. गोप सवंगडी मिळाले, पेंड्या, वाकड्या, बोबड्या असे सवंगडी मिळाले. त्यांचे खेळ सुरू झाले. कोणाच्या गाई सोडायच्या, कोणाची वासरं सोडायची. रात्रीच्या वेळी कोणी गवळणीच्या घरी जायचं आणि शिंकी तोडायची, माठ फोडायचे आणि दही दूध लोणी असलेलं खायचं. आणि गवळणी जाग्या झाल्या की धूम टाकायची आणि रस्त्यामध्ये काट्या गोटे टाकायचे. कधी कधी गवळणींच्या डोळ्यामध्ये तिखट टाकायचे, त्यामुळे गवळणींना पळताच येत नसे. गवळणी यशोदेकडे यायच्या आणि कृष्णाचं गाण्याला सांगायच्या, कृष्णाच्या तक्रारी करायच्या. आणि असंच आता ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका, खूप सुंदर गोष्ट आहे आणि यातून आपल्याला नवीन बोध सुद्धा मिळणार आहे. तर एकदा असंच सगळ्या गवळणी यशोदेकडे कृष्णाचं गाराणं घेऊन आल्या आणि कृष्णाचं गाराणं यशोदाबाईला सांगू लागल्या. तेवढ्यात एक गवळण म्हणाली, कृष्ण बाजूलाच उभा होता. गवळण त्या कृष्णाकडे पाहून म्हणाली, कृष्णा, तू माझ्या घरी येऊनच दाखव, तुला बांधूनच ठेवते. आणि मग नंतर यशोदाबाईला दाखवते की हा कृष्ण कशा खोड्या करतो ते, गवळणींना कसा त्रास देतो ते. सगळ्या गवळणींनी गाराणं सुरू केली. कोणी त्यांच्या घरच्या तक्रारी सांगू लागल्या, कोणी इतर गोष्टी सांगू लागल्या. कोणी म्हणतो माझी वेळी चोडली, कोणी म्हणतो माझे माठच तोडले. असं गाराणं यशोदाबाईला सांगू लागल्या. यशोदे कृष्णाला सांगा दे, यशोदे कृष्णाला सांगा दे, गोकुळ राहावे काचा, गोकुळी राहावे काचा, गोकुळ राहावे. अवघ्या गवळणी मिळोनी यशोदेसी सांगती गाराणी, अवघ्या गवळणी मिळोनी यशोदेसी सांगती गाराणी, त्याच्या पायी गोकुळ सोडावे, त्याच्या पायी गोकुळ सोडावे, गोकुळी
घरी आले. शिंकीवरचं दही दूध तोंडी खाल्लं आणि पाहिलं तर गोप आणि गवळण झोपलेले होते. म्हणाला, आयती संधी चालून आली आणि त्यानं काय केलं असेल हो? त्या गवळणीच्या वेणीची आणि त्या गोपाच्या दाढीची गाठ बांधून टाकली आणि कृष्ण वाड्याकडे निघून गेला. सकाळी ही गवळण लवकर उठू लागली. उशीर झाला म्हणून धडपड करू लागली आणि तिच्या वेणीला हिसका बसला, तिच्या गोपाच्या दाढीला हिसका बसला. तो गोप ओरडू लागला, अगं माझी वेणी, अगं माझी दाढी का ओढतेस? गवळण ओरडू लागली, माझी वेणी का ओढता? चक्रावून गेले आणि मागं म्हणून पाहिलं, काय प्रकार झालाय? पाहतात तर काय, गवळणीच्या वेणीची आणि गोपाच्या दाढीची गाठ बांधलेली होती. गाठ सोडण्याचा खूप प्रयत्न केला, गाठ काही सुटेच ना. तेव्हाच्या गवळणी कशा होत्या हो? त्यांचे केस असे लांबसडक असायचे, दाट असायचे. आताच्या सारखं ब्युटी पार्लर मध्ये जात नव्हत्या किंवा केसांना कात्री लावत नव्हत्या. आताच्या ज्या स्टाईल असतात ना, बटरफ्लाय स्टाईल वगैरे, तर तशा पण करत नव्हत्या. असे मोठे दाट केस असायचे आणि त्यामुळे भगवंतांना ती गाठ बांधता आलेली होती. गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ काही सुटेच ना. आता काय करावं? विळीनं थोडासा कापण्याचा प्रयत्न केला, काटेच ना. दिव्यानं जाळण्याचा प्रयत्न केला, जळेच ना. आता काय करावं? आता बाहेर काय मजा चालू होती? सगळ्या गवळणींची सडा रांगोळी झाली आणि ही गवळण कशी उठेना म्हणून सगळ्या जणी त्या गवळणीच्या घरात समोर आल्या, दार वाजवू लागल्या, हाका मारू लागल्या. आता या दोघांना जाणं भाग होतं. आत्ताच्या सारखे काही फ्लॅट नव्हते, अशा साध्या झोपड्या असायच्या. विचारपूस करायचे, आत्ताच्या सारखे नुसते घरात बसायचे नाहीत. काय बाजूला काय चालू आहे, शेजारी बाजारी कशी विचारपूस करायचे, चौकशी करायची. आणि असं म्हणून सगळ्या गवळणी त्या गोपीच्या घरी आल्या. त्या दोघांना कडी उघडणं भाग होतं. दाराजवळ आले, गवळण पुढे आणि गोप मागं. दार उघडलं आणि सगळ्या गवळणी पाहतात तर काय, त्या दोघांच्या वेणीची आणि दाढीची गाठ बांधलेली होती. सगळेजण हसू लागले, म्हणाले, अहो अगं बाई, हे काय सोंग केले तुम्ही? सगळ्यांनी गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ काही सुटेच ना. शेवटी आता सगळ्यांनी यशोदाबाईकडे जायचं ठरवलं. नंदांच्या वाड्यावर जाऊया म्हणाले. आता पुढची कथा लक्षपूर्वक ऐका. नंदांच्या वाड्यावर जायचं म्हणाले, निघाले. गवळण पुढं आणि गोप मागं. एरवी गोप पुढं असायचं आणि गवळण मागं असायची, अशी पद्धतच आहे आपल्याकडं. पण यावेळेस गवळण पुढं आणि गोप मागं झालं. हे सगळेजण निघाले, नंदांच्या वाड्यावर जाण्यासाठी निघाले. बाजूला भगवंतांचे चतुर सवंगडी बघत होते. त्यांनी ठरवलं की आता आपण यांची चांगलीच मजा करूया. आणि त्याप्रमाणे एकानं पिंपळाच्या पाण्याच्या टिपाण्या केल्या, दुसऱ्याने ताटवाटी आणली, तिसऱ्याने चमचे आणले आणि ते कडेने चालू लागले. ते सगळे वाद्य वाजवत चालू लागले. जसे लग्नाच्या बरातीमध्ये बँड वाजवायचे ना, तसेच सवंगडी सगळे बाजूने स्वहस्त वाद्य घेऊन चालू लागले. या गोप आणि गवळणीची वरातच निघाली की हो. आणि असं करत करत नंदांच्या वाड्यासमोर आले. यशोदाबाई बाहेरच होत्या, त्यांच्या मांडीवर कृष्ण बसलेला होता. ही वरात आलेली पाहून कृष्ण घरामध्ये निघून गेला. यशोदाबाईला सगळा प्रकार या गवळणींनी सांगितला. आता काय करावं? ही गाठ काही सुटेच ना. स्वतः यशोदाबाईने सोडण्याचा प्रयत्न केला, तरी सुटेना. आता मात्र तिनं कृष्णाला बोलवलं. आश्चर्य वाटतं, काय प्रकारे? कृष्णाला विचारून बघू. कृष्णाला बोलावलं. म्हणाली, अरे कृष्णा, बाहेर ये. कृष्ण बाहेर आला. आल्याबरोबर यशोदाबाई जवळ उभा राहिला आणि म्हणाला, आई, मी काही केलं नाही बरं का. मी तुझ्या रात्री तुझ्या जवळच झोपलेलो होतो की रे. हे सगळ्या गवळणीला उगीच माझ्यावर आळ घेत आहेत असं म्हणून रडू लागला. आणि असं करत करत त्यानं एक वार त्या गाठीकडे फक्त पाहिलं, फक्त नजर टाकली आणि ती गाठ आपोआप सुटली. हे ऐकून, हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गोप आणि गवळण यांनी भगवान कृष्णांना वंदन केलं आणि पुन्हा आपल्या घरी निघून गेले. अशा भगवंतांच्या बाळलीला चालू होत्या. एके दिवशी काय झालं, लवकर कीर्तन संपवणारे, जास्त वेळ घेणार नाही. एकदा काय झालं तर यादवांचे कुलगुरू गर्गाचार्य हे कृष्णाचं नामकरण करण्यासाठी आलेले होते. हा नामकरण विधी 16 संस्कारांपैकी एक विधी आहे. कृष्णाचं नाव त्यांनी कृष्ण असं ठेवलं
भगवान नारायणांचे परमभक्त होते. ते सोहळ्यात स्वयंपाक करायचे आणि मग नंतर स्वतः भगवंतांना भोग अर्पण करायचे, स्वतः स्वयंपाक करायचे. आज त्यांनी खीर करायची असं ठरवलं. त्याप्रमाणे यमुनेवरचं पाणी आणलं, खीर शिजवली, थंड झाल्यावर एका ताटात घेतली आणि त्यावर तुळशी पत्र ठेवलं. भगवान नारायणांसमोर ते ताट ठेवलं, नैवेद्य अर्पण केला, भगवंतांची स्तुती आरंभली. सशंख चक्र सकिरीट कुंडला सपितांबर वस्त्रं ससीरुहेक्षणम् सहारक्षहास्त सकौस्तुभ श्रियं नमामि विष्णुं शिरसां चतुर्भुजं. गोपाल कृष्ण भगवान की भगवंतांची स्तुती आरंभली. म्हणाले, हे नारायणा, हे लक्ष्मीपते, हे वैकुंठपते, लवकर या, अहो माझी खीर ग्रहण करा. आणि असं म्हणून त्यांनी जप करायला सुरुवात केली. इकडे भगवंतांना कळालं, भगवंतांच्या मनात विचार आला की मीच तर लक्ष्मीपती आहे, मीच तर वैकुंठपती आहे, गुरुजी आपल्यालाच खीर खायला बोलवताय. आणि असं म्हणून भगवंत धावत धावत मंदिरामध्ये आले, गर्गाचार्यांच्या जवळ बसले आणि खीर खाऊ लागले. गर्गाचार्य जप करत होते. 12 माळा जप झाल्यावर त्यांनी पाहिलं तर कृष्ण खीर खात होता. ते चक्रावून गेले, मोठ्यानं ओरडले, म्हणाले, अगं यशोदे, तुझ्या कृष्णानं माझी खीर उष्टी केली ग. आता मला पुन्हा यमुनेचं पाणी आणावं लागेल, कारण सोहळ्यात स्वयंपाक करायचा होता. यमुनेचं पुन्हा पाणी आणावं लागेल. असं म्हणून यमुनेचं पाणी आणलं, पुन्हा खीर शिजवली, ताटात घेतली, त्यावर तुळशी पत्र ठेवलं आणि पुन्हा भगवंतांच्या समोर भोग नैवेद्य अर्पण केला. भगवंतांची पुन्हा स्तुती आरंभली. यशोदेच्या मांडीवर बसलेले होते. मुद्दाम झोपण्याचं नाटक केलं. यशोदा माईला वाटलं की कृष्ण झोपलेला आहे. आता गर्गाचार्य म्हणजेच आपले गुरुजी आनंदाने अन्न
आणि असा विचार करून यशोदामाई स्वस्थ बसलेल्या होत्या. इकडे भगवान त्यांना कळालं, गुरुजी आपल्याला बोलवतायत, खीर खाण्यासाठी विनवणी करतायत. त्यांनी योग मायेला आज्ञा दिली. योग मायेनं यशोदेच्या डोळ्यामध्ये निद्रा आणली. यशोदा झोपून गेली. कृष्ण उठला, दुडू 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 पुन्हा मंदिरामध्ये आला. गर्गाचार्यांजवळ बसला, खीर खाऊ लागला. इकडे गर्गाचार्य जप करत होते. 12 माळा जप झाल्या आणि डोळे उघडून पाहिलं, पुन्हा कृष्ण खीर खात होता. ते पुन्हा यशोदेला सांगण्यासाठी ओरडणार इतक्यात कृष्णाने आपल्या हाताने गर्गाचार्यांचं तोंड बंद केलं. गर्गाचार्यांना म्हणाले, अहो गुरुजी, तुम्ही ज्या नारायणाची उपासना करताय, ज्या नारायणाची विनवणी करताय, तो नारायण मीच आहे. या गोकुळामध्ये मी कृष्ण रूपाने अवतरलेलो आहे आणि तुमची तपश्चर्या सफल झालेली आहे. आणि असं म्हणून भगवंतांनी गर्गाचार्यांना चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. गर्गाचार्य नतमस्तक झाले. नंतर भगवंत गर्गाचार्यांच्या मांडीवर बसले आणि खीर खाऊ लागले. इकडे यशोदेची झोप उडाली. पाहिलं तर मांडीवर कृष्ण नव्हता. पुन्हा मंदिरामध्ये आली. पुन्हा यानं खीर खाल्ली काय म्हणून मंदिरामध्ये आली. पाहती तर काय, कृष्ण खीर खात होता. गर्गाचार्य यशोदेला म्हणाले, अगं यशोदे, तू खूप भाग्यवान आहेस माहितीये का, खूप पुण्य केलेस, पुण्यवान आहेस. कारण साक्षात परब्रह्म परमात्मा तुझ्या घरामध्ये, तुझ्या पोटी अवतरलेले आहेत. आता भगवंताला काळजी वाटू लागली. भगवंतानं काय केलं तर योग मायेला आज्ञा दिली. योग मायेनं ही गोष्ट यशोदेच्या विस्मृतीत घालवली. का घालवली? कारण जर हे यशोदेला कळालं असतं तर यशोदेनं भगवंतांना देव समजून पूजाच करत बसली असती. भगवंत तर लाड करून घेण्यासाठी, प्रेमरसाचे पान करण्यासाठी या गोकुळामध्ये आलेले होते. गर्गाचार्यांची तपश्चर्या सफल झाली. त्यांना भगवंतांचं साक्षात दर्शन झालं. गर्गमुनी पाहता नेत्री नारायणाचे रूप. गर्गमुनी पाहता नेत्री नारायणाचे रूप. रोमांचित तनु मन झाले भोर परिवार स्वरूप. रोमांचित तनु मन झाले भोर परिवार स्वरूप. कर जोडून मुनी घडती धन्यास माझे जीवना. कर जोडून मुनी घडती धन्यास माझे जीवना. बालक नरे हा गोपाळ साक्षात परब्रह्म नारायण. बालक नरे हा गोपाळ साक्षात परब्रह्म नारायण. यशोदाबाई विस्मयाने पुन्हा बालरूप धरली. यशोदाबाई विस्मयाने पुन्हा बालरूप धरली. गर्गाचार्य वंदन करी श्रीकृष्ण चरणावरी. गर्गाचार्य वंदन करी श्रीकृष्ण चरणावरी. गर्गाचार्य वंदन करी श्रीकृष्ण चरणावरी. खरंच खूप सुंदर साथ दिली आहे. पुन्हा एकदा या साथीदारांसाठी मनपूर्वक टाळ्या वाजवा. आता कृष्णावर, तृणावर्त, पुतना अशी महाबळभट्ट अशी अनेक विघ्ने आलेली होती. त्यामुळे नंद आणि यशोदा यांनी गोकुळ सोडून वृंदावनात जाण्याचा निश्चय केला. वृंदावनामध्ये आले. एके दिवशी कृष्ण गायी चरण्यासाठी वृंदावनामध्ये तिथेच आलेले होते. सोबत खूप सवंगडी होते. गायींना चरायला सोडलं आणि यांचे खेळ सुरू झाले. आट्या पाट्या, कुटुतू, विटी दांडू असे ते खेळ खेळायचे. आणि खेळ खेळून दमले की कान्हाला म्हणायचे, कृष्णा बासरी वाजवतोस का रे? आणि कृष्ण बासरी वाजवू लागले की काय सांगावं. सगळी गायी वासरं कान टवकारून ऐकायची. पक्षी उडायचे थांबायचे आणि कान टवकारून ऐकायचे. अख्खी चराचर सृष्टी या बासरीच्या मधुर स्वरांनी मंत्रमुग्ध होऊन जायची. याचं भानुदासांनी अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे.
वेळी काला तयार केला. याचा पहिला उद्देश असा की हा काला मात्र सर्वांनी खायचा. त्या आता इथे गरीब मोठा लहान श्रीमंत असा कोणताही भेदभाव नव्हता. सगळे एक समान आहेत असा भाव होता. आणि आता सगळं काला एकत्र केला. कृष्ण मध्यभागी कमळासारखा आकार होता. कृष्ण मध्यभागी कळीसारखे आणि सगळे सवंगडी बाजूने टाकळ्यांसारखे बसलेले होते. आणि कृष्ण सवंगडी कृष्णांना घास भरत होते. हे स्वर्गातून देव बघत होते. म्हणत होते किती भाग्यवान आहेत हे गोप की साक्षात परब्रह्म परमात्मा यांना काला भरवतायत. आपल्याला यातला थोडा तरी काला खायला मिळावा असा विचार करून सगळे स्वर्गातले सगळे देव यमुनेच्या डोहामध्ये मासे बनले. काय मासे बनले तर सगळे सवंगडी जेव्हा यमुनेच्या डोहामध्ये काला खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठी येतील तेव्हा त्यांच्या हाताला लागलेला थोडा तरी काला आम्हाला खायला मिळेल एवढंच आमचं भाग्य. आणि असं म्हणून त्यांनी यमुनेच्या डोहामध्ये मासे बनले. कृष्णांनी अंतर्यानानं ओळखलं. कृष्णांना देवांना काला द्यायचा नव्हता, आपल्या सवंगड्यांना काला द्यायचा होता. आणि त्यामुळे कृष्णाने सगळ्यांना सांगितलं की आज कोणीही यमुनेच्या डोहामध्ये हात धुवायचा नाही. याप्रमाणे कोणीही यमुनेच्या डोहामध्ये हात धुतला नाही. बघा, परमात्म्याची आज्ञा मांडली. मित्र असू दे पण परमात्मा हे आज्ञा मांडली. पण प्रश्न असा पडतोय की आता शाळेमध्ये कसे बसायचे आपण कसं बसायचो शाळेमध्ये? असे एका रांगेत बसायचो दवा खायला. कधी कधी गोल करून बसायचो पण जास्त करून एका रांगेत बसायचो. हे सवंगडी एका रांगेत बसू शकले असते, गोलच का बसले? याचं कारण असं की त्यांचा मुख्य केंद्रबिंदू मूळ उद्देश म्हणजे कृष्ण होता. कृष्ण परमात्म्याला प्राप्त करायचं होतं. आणि म्हणून हे सगळेजण सवंगडी बाजूने परिघासारखे आणि भगवान गोपाळकृष्ण केंद्रबिंदू सारखे बसलेले होते. हा केंद्रबिंदू आणि परिघ यांच्या मधल्या अंतराला त्रिज्या असं म्हणतात. हा जीव आहे ना तो या केंद्राभोवती परिघावरच फिरत असतो. केंद्र आणि परिघ यांचं मधलं जे अंतर आहे हे अंतर कमी करायचं असेल तर भक्ती, अखंड भगवंतांचं अनुसंधान हे उत्तम माध्यम आहे. आणि त्याप्रमाणे भक्ती केल्यानंतर आपल्याला नक्कीच प्राप्त होतो. भगवंत आणि भक्त हे वेगळे आहेत, एक नाहीयेत. पण जर याला एक करायचं असेल तर अखंड भक्ती हे उत्तम माध्यम आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला हेच तर सांगतायत. हे गोकुळातलं जे सुख होतं त्या गोकुळातल्या सवंगड्यांना हा काला खायला मिळालाय. आपल्याला हा प्रसादाच्या रूपाने आज सर्वांना मिळणार आहे. दहीहंडी होणार आहे. आणि याच गोकुळातल्या सुखाचं वर्णन याच गोकुळातल्या सुखाचं वर्णन संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये करतायत. या गोकुळातल्या सुखाला अंत पार नव्हता, अवर्णनीय असं सुख होतं. प्रत्यक्ष परब्रह्माच्या सानिध्यात मिळणारं सुख होतं. आणि म्हणूनच मूळ अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात गोकुळ
झालेली कीर्तन सेवा भगवंतांच्या चरणी आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी श्रीमद भागवत महापुराणाच्या चरणी अर्पण करते. यामध्ये जे काही चुकलं असेल त्याबद्दल क्षमा करा आणि जे काही बरोबर असेल ते आपल्या बरोबर घेऊन जावा. माझ्या सद्गुरूंच्या कृपेने, माझ्या मातापित्यांच्या अखंड कृपेने, श्रीमद भगवंतांच्या कृपेने ही कीर्तन सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. आपण या कीर्तनाचा शेवट एका काल्याच्या अभंगाने करूया. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. आपण सर्वप्रथम कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे दान मागूया आणि मग दहीहंडी करू. हेची दान देवा देवा आपण आपल्या सर्व श्रोत्यांचे आभार मानते की आपण माझे कीर्तन मनपूर्वक श्रवण केले. त्याचबरोबर या दोन्ही साथीदारांना आभार मानते. माझ्यापेक्षा आपण सर्व वयाने मोठे आहात, त्यामुळे काय चुकलं असेल तर क्षमा करा आणि झालेली कीर्तन सेवा भगवंतांच्या